हाय गाईज. सोशल मीडियावर अनेक ट्रेंड येत असतात. एस्पेशली इंस्टाग्रामवर तर अनेक ट्रेंड चालूच असतात. काही गाण्यांचे तर काही अजून काही. आत्ता लेटेस्ट ट्रेंड आलेला तो म्हणजे गिबली और जिबली, वॉट एव्हर द प्रोनाऊन्सिएशन इज. पण त्यामध्ये अनेक प्रकार झाले. म्हणजे काय झालं, आधी साधे आपले फोटो गिबलीमध्ये ट्रान्सफॉर्म करून ते कार्टूनमध्ये येत होते. नंतर अचानक गिबली ट्रेंड वेंट गो ऑन असं यायला लागलं. मला कळेना की आत्ता तर हा ट्रेंड आला आहे आणि आत्ता आपले नॉर्मल फोटो गिबलीमध्ये ट्रान्सफॉर्म केल्यावरती नॉर्मल कार्टूनमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्म होत होते. मग अचानक असं काय झालं की ट्रेंड वेंट गो ऑन अनेक जणांचे तेच रील्स यायला लागले. माझ्या अंगातले किडे मला काही स्वस्त बसू देईनात. माझे अनेक फोटो मी त्याच्यामुळे परत ट्रान्सफॉर्म करून बघायला सुरुवात केली. माझ्या बरेचसे फोटो नॉर्मली ट्रान्सफॉर्म झाले, म्हणजे जस्ट कार्टूनमध्ये ट्रान्सफॉर्म झाले. त्याच्यात रॉंग असं काहीच नाही आलं. फक्त एक दोन जे ग्रुप फोटो केले ते मात्र रॉंग आले. कारण काय, त्याच्यात अनेक माणसं होती. मे बी ते गिबली आर्टला ती अनेक माणसं काही सहन होत नाहीत, त्याच्यामुळे ग्रुप फोटोमध्ये मात्र काहीतरी थोडासा ऑटोमॅटिकली रॉंग झाले ते फोटो. की एखाद्या ग्रुप फोटोत एक व्यक्तीच गायब झाली, एखाद्या ग्रुप फोटोत दोन व्यक्ती गायब झाल्या आणि एखादं असं म्हणजे काहीतरी वेगळं त्याच्यात दिसून आलं. बट अदरवाईज जे एक दोघांचे जे फोटो होते ते मात्र व्यवस्थित ट्रान्सफॉर्म होत होते. मग असं अचानक काय झालं की लोकांचे एक दोघांचे फोटो पण असे वेंट रॉंग यायला लागले आणि त्याच्यात काहीतरी ॲडिशन्स यायला लागले. म्हणजे माणसं ॲड व्हायला लागली, किंवा माणसाच्या जागी एखाद्या सापाचं चित्र यायला लागलं, किंवा अनेक असे काहीतरी वेगवेगळे प्रकार यायला लागले. आणि दोघा तिघांच्या फोटोमध्ये मला ते शोधून काढायचं होतं. त्यावेळेला जरा माझ्याकडे फ्री वेळ होता. म्हणजे माझ्या नेहमीच्या रुटीनपेक्षा नेहमीच्या बिझनेसमधून थोडा वेळ मला मोकळा होता. त्यामुळे माझ्या अंगातले क्युरिओसिटीचे किडे काही शांत बसेनात. म्हटलं काहीतरी आहे की असं अचानक रॉंग येणार नाहीत. लगेचच सगळ्यांचे एकदम कसे रॉंग येतात आणि एका दोघांचे फोटो कसे रॉंग येतात. कारण मी पण बरेच फोटो करून बघितले, त्याच्यात थोड्याफार काहीतरी मायनर मिस्टेक्स आल्या. पण असं एकदम काहीतरी दोन मुली ॲड झाल्या आहेत किंवा एक मुलगा ॲड झाला आहे किंवा अशी सापाची तोंडबिंड आलेत, असं काही झालं नाही. असं कुठच्याही फोटोत माझ्या झालं नाही. म्हटलं काहीतरी आहे यामागे. म्हणून मी माझा आणि लिलीचा एक फोटो घेतला. लिली म्हणजे माझी डॉग. आणि आमचा दोघींचा एक फोटो घेतला आणि मी त्या ChatGPTवर जाऊन त्याला कमांड दिली. त्याच्यात प्रॉम्प्ट टाकला की ट्रान्सफॉर्म डॉग इमेज इंटू अ हँडसम मॅन. म्हटलं बघूया काय होतं आहे. आणि सिरियसली तो फोटो, लिलीचा फोटो, माझ्या डॉगचा फोटो एका हँडसम मॅनमध्ये कन्व्हर्ट झाला. म्हणजे काय थोडक्यात की पॉप्युलॅरिटीसाठी लोक आजकाल काहीही करतात. असं नॉर्मली काही ऑटोमॅटिकली रॉंग होतच असतील असं नाही. तर लोकांना पॉप्युलॅरिटी मिळावी, लोकांना लाईक्स आणि व्ह्यूज मिळावे, त्याच्यासाठी लोक काहीही करू शकतात हे प्रूव्ह झालं. मी पण ते थोडंफार करून बघितलं, कारण मला जरा ते शोधून काढायचं होतं की काहीतरी याच्यामागे आहे, की काहीतरी ट्रेंडच्या मागे आहे की एवढं अचानक सगळ्यांचे रॉंग नाही येणार. त्याच्यामुळे लोक असे प्रॉम्प्ट्स किंवा अशा कमांड्स देत असतील की ज्यामुळे हे त्यांचे फोटो रॉंग दिसावेत आणि म्हणजे ते पॉप्युलर होऊन जावेत, व्ह्यूज चांगले मिळावेत त्यांना. सोशल मीडियाचा ट्रेंड कोणताही असला तरी त्याच्या किती आहारी जाणं हे आपल्या हातात असतं. आणि सोशल मीडिया असो किंवा लाईफ आपलं असो, कमांड मात्र आपलीच हवी. बरोबर ना? काहींचे फोटो रॉंग आले पण असतील किंवा माहीत नाही काय झालं असेल, पण मला जे फाइंडिंग्स सापडलं ते मी जस्ट तुमच्याबरोबर शेअर केलं, बस इतकंच. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.